ॲक्च्युली मी 5 तारखेला घरी आलो होतो इकडे काष्टीला. घरी येण्याचं कारण असं की 6 जानेवारीला माझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी असते. यावर्षी आजोबा एक्सपायर झाल्यामुळे जास्त काही असं सेलिब्रेशन वगैरे नव्हतं करायचं. बट म्हटलं घरी जाऊ आणि जस्ट केक वगैरे कट करू. आमच्या घरात एक सिस्टीम आहे ॲक्च्युली. प्रत्येक बड्डेला किंवा अशा स्पेशल दिवशी असं काही असेल तर आम्ही ना त्या दिवशी असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. जसं की काहीतरी गिफ्ट स्पेशल, काहीतरी गोष्ट घरात. एकदा माझ्या मम्मीचा बड्डे होता तेव्हा इन्व्हर्टरची बॅटरी आणली होती. एकदा मम्मीला पायातलं वगैरे आणलं होतं. ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी वगैरे आम्ही करत असतो. व घरात एक नवीन वस्तू घेण्यासाठी आम्ही एक लॉजिक शोधतो की बड्डेच्या दिवशी आपण ह्या गोष्टी करू शकतो, एक आठवण म्हणून. यावर्षी पण असंच काहीतरी विचार केला की यावर्षी आपण बड्डेच्या निमित्त आहे ना बांधकाम काढू घराचं. आणि त्याच निमित्ताने घराचं बांधकाम काढण्याचं आम्ही डिसिजन घेतलं. 5 तारखेलाच मी आलो होतो, बट आज 14 तारीख, म्हणजे जवळपास एक 10 दिवस झालं मी इकडे. आणि या 10 दिवसामध्ये खूप काही गोष्टी झाल्या. आमचं झालं खांदून एकंदरीत. आणि नेमकं आता आमचा विषय असा झाला आहे, आमचा पाण्याचा नळच गायब झाला आहे. आता शोधतोय ते आम्ही, बघू काय होतंय, गावतोय का नाही. संध्याकाळी केक कट करून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो मूवी पाहायला. मूवी पाहायला जाण्याचं रिझन असं की असंच अचानक ठरलं की कुठला नवीन मूवी आला आहे का पाहावं. आणि नेमकं समजलं की नाना पाटेकर यांचा नवीनच मूवी आला आहे, ओले आले म्हणून. आणि एका वडिलांच्या आणि मुलाच्या छानशा नात्यावर तो खूप छान पद्धतीने बनवलेला मूवी होता. ट्रेलर वगैरे पाहिल्याच्या नंतर मी ओंकारला डायरेक्ट बोललो की ओंकार मूवीला जायचं आहे. मूवी पाहायला जायच्या टायमिंगला पण अचानक पप्पांनी नकार दिला की काय एवढं बांधकाम वगैरे काढलेस, एवढं सगळे हे केलं तुम्ही आणि चालल्यात मूवीला तोंडवर करून असं म्हणणं होतं पप्पांचं. बट भांडून वगैरे प्रॉपर रुसवा फुगवा करून कसं तरी तयार केलं पप्पांना. आणि आम्ही सगळे फॅमिली म्हणजे आजी, पप्पा, मी, मम्मी, ओमकार, आम्ही सर्वजण गेलो होतो मूवी पाहायला. आम्ही मस्तपैकी पिक्चर बघून आलोय. आवले आले. 7 तारखेला आमचे इंजिनियर म्हणजे ओमकारचा मित्रच आहे तो ॲक्च्युली, शुभम गोरे. ॲक्च्युली ओंकारचं जवळचा मित्र असल्यामुळे तो ओंकारला म्हणला मी तुला सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट वगैरे कसं ते सगळं करून देतो, म्हणजे उक्त देण्याची कोणाला गरज नाही तो बोलला. फक्त मटेरियल वगैरे प्रॉपर भरून द्या. आणि त्यांच्या ओळखीचाच मिस्त्री त्यांनी दिला. आणि जे RCC काम करणारे आहेत म्हणजे सेंटरिंगचं काम करणारे जे व्यक्ती आहेत ते आमच्या दाजीच आहेत, गांजुरे, निलेश गांजुरे नाव आहे त्यांचं. 7 तारखेला विनायक पवार जे वीट बांधकाम करणारे मिस्त्री आहेत ते आले होते. ज्यांनी शुभमच्या सांगण्यानुसार ते सगळं आखणी वगैरे करण्याचं काम करायचं होतं ते करून घेतलं. त्याचबरोबर शुभमने एक डिझाईन पण बनवून दिलं जे मला तर खूप आवडलं. मित्रांनो, आमचे मित्र प्रशांत रणवे उर्फ दादा यांचं नुकतंच लग्न फिक्स झालं आहे. दुपारीचा कार्यक्रम झाला आणि डेट पण फायनल झाली. 13 फेब्रुवारी 2024ला त्याचं लग्न आहे.
अचानक समजल्यामुळे म्हटलं आता एवढं सगळे गडबडीत घर वगैरे सगळं नाही का, तर गडबडीत मग गडिंगनरचं पण कार्यक्रम करणं गरजेचं होतं. सो गडिंगनर, केळवण अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात. परंतु म्हणजे असं म्हणता येईल की लग्न ठरल्याच्या नंतर जे जेवण दिलं जातं ते दिलं. म्हणजे अचानक आमचं ठरलं. मग आमचे दादा जरा नॉनव्हेजचे जास्तच शौकीन आहेत. सो नॉनव्हेज केलं होतं घरी. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर एक विधी असतो की नवरदेवाला टोपी टाकायचा कार्यक्रम असतो. आणि आता माझा मित्र आहे म्हणल्यावर त्याला टोपी टाकायचा मला फुल अधिकार आहे. सो मग तो मला मान भेटला आणि फायनली आमचे मित्र प्रशांत बंधवे उर्फ दादा यांना मी टोपी टाकली. आणि आज दिनांक 14 जानेवारी आज आमच्या इथे बोरचं मशीन येणार होतं. बोरचं मशीन ज्यांचं होतं ना ते डोकरायचे होते. ज्यांनी पाणी बघितलं ते पानाडी जे होते ना, ओमकारचा जोडीदार आहे प्रतीक म्हणून, त्यांच्या इथे ते त्यांचं ग्लास कटिंगचं शॉप होतं. संतोष खिल्लारे नाव आहे त्यांचं. त्याच्यामुळे आमची त्यांच्याबरोबर ओळख. तर त्यांनी पाणी सांगितलं होतं. त्यांच्या सांगितल्यानुसार आपण तिथे बोर घेतला. 180 फूट खोलवर गेल्याच्या नंतर आम्हाला जवळपास 2 ते 3 पॉइंट्स लागले. टोटल मिळून 1.5 इंची पाणी लागलं. प्रवीण देशमुख म्हणून आमच्या शेजारी एक राहणार आहेत, त्यांनी सांगितलं की थोडंसं आणखीन खोलवर जावा म्हणजे काय होईल. आता आम्हाला 1.5 इंची पाणी पण खूप होतं, म्हणजे नाही का बांधकामाला वगैरे पुरेसं होतं. बट त्यांनी असं सांगितलं प्रवीणनी की कारण भविष्यात अडचण नको यायला, आपलं घेतलेलं बरं राहतं. सो त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही काय केलं, आणखीन 2-3 पाहरे आता आम्ही खोलवर बोर घेण्याचं डिसिजन घेतलं. आणि जसं जसं आम्ही खाली जात होतो तसं आणखीन एखादा पॉईंट आम्हाला मिळत होता. असे जवळपास 4 पॉईंट्स मिळाले. बट जेव्हा फायनल पहार आमची जेव्हा एका ठिकाणी अशी डायरेक्ट म्हणजे एकदमच अशी घुसली, जिथे डायरेक्ट आम्हाला एक असा पॉईंट भेटला, एक असा सब भेटला ज्याच्या माहितीनुसार कळलं की तो जवळपास 5 इंची आम्हाला पाणी लागल्याचं त्या सबमुळे समजलं. सो इतका खतरनाक सब लागला, तो पण एक 230 फुटावर लागला. आणि अण्णांनी सांगितलं आम्हाला की आता इथे याच्या खाली घेण्याला काही अर्थ नाही, खूप झालं, खूप जास्त खतरनाक पाणी लागले, तुम्हाला टेन्शन नाही. सो खूप आनंदाचा माहोल झाला होता सगळीकडे. शेव आपला येऊ नसतं का असं का. नारळ वगैरे ओंकार आलो म्हणले. हळदी कुंकू आजी उदबत्तीला आणि नारळ त्याच्या खाली ठेवू. पाण्यात हळद कुंकू पुरवलं वाचायचं. कुठे येतं? किती वेळ लागेल?
घेऊन मैं क्या करूं? हाँ ये अगरबत्ती गणपति साइड में रखना. प्रवीण देशमुखने आम्हाला जे सांगितलं त्याच्याविषयी आम्हाला खूप आनंद झाला की त्याचं ऐकलं. म्हणजे आम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला अशा कंडिशनला येऊन सांगणं. बघा मित्रांनो, कधी कधी काही सल्ले खूप फायद्याचे ठरतात आणि त्या सल्ल्यामुळेच आम्हाला पाणी एवढं लागलं. जर ऐकलं नसतं तर मे बी आम्हाला एवढं पाणी नसतं लागलं.